सामनामधून निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय। पंतप्रधानांच्या एक देश एक निवडणूक घोषणेवरून सामनातून टीका करण्यात आली आहे। तर मोदींचं लाल किल्ल्यावरील निवडणुकीबाबतचं भाष्य गमतीचं होतं असं सामनानं म्हटलंय। केंद्रीय निवडणूक आयोग भयग्रस्त असल्याची टीका ही सामनातून करण्यात आली आहे। तर महाराष्ट्र वगळून निवडणुका घेतल्या जात आहेत, त्यामुळे निवडणूक आयोग अकार्यक्षम आहे अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या जातील अशी अपेक्षा होती, पण महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका जाहीर न करता निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील निवडणुकांची घोषणा केली आहे। त्यामुळे शिवसेना युबीटीचं मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली आहे। तर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून काही दिवसांपूर्वी भाषण केलं होतं आणि या भाषणामध्ये त्यांनी एक देश एक वन नेशन वन इलेक्शन विषयी भाष्य केलं होतं। त्यावरून सुद्धा सामनामधून निशाणा साधलेला आहे। तर लाल किल्ल्यावरील मोदींचं भाषण हे किंवा ज्या विषयी त्यांनी इलेक्शन विषयी जे वक्तव्य केलं होतं, जे भाष्य केलं होतं ते गमतीचं असल्याचं सामनाच्या या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे। तर निवडणूक आयोग अकार्यक्षम असल्याची टीकाही सामनातून करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।